बुधवार 26 ऑगस्ट 2026 वेळ होती सकाळची 8:37 नेपाळ तिबेट सीमेवर एक भूकंपाचा हादरा बसला आणि त्यानंतर 3च मिनिटांमध्ये म्हणजेच सकाळी 8:40 मृत्यू धावत आला। समोरून 30 फूट उंच चिखल, दगड, बर्फ, झाडं आणि पाण्याची भिंत ती थांबलीच नाही। तिने रस्ते गिळले, घरं गिळली, जलविद्युत प्रकल्प गिळले, माणसं गिळली। ही कोणतीही सुनामी नव्हती, तर ही होती भोटेकोशी, जिला नेपाळमध्ये मंदाकिनी म्हणून पुजतात। तीच नदी त्या दिवशी यमुना बनली। नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात हाहाकार उडाला। 270 लोकांचा मृत्यू झाला। 1600हून अधिक जण बेपत्ता झाले। शेकडो घरं वाहून गेली आणि समोर आले हृदय पिळवटून टाकणारे व्हिडिओ। आता सगळ्यात मोठा प्रश्न, ज्या नदीनं नेपाळमध्ये महासंकट आणलंय तिला इतिहास भारतातही विध्वंस घडवण्याचा राहिलाय। तिबेटमध्ये तिचं नाव पोईक्कू, नेपाळमध्ये भोटेकोशी आणि बिहारचं दुःख अर्थात कोसी। एकच नदी, 3 देश आणि शेकडो वर्षांचा विध्वंसाचा इतिहास। भोटेकोशीचं रौद्र रूप आहे तरी काय? नेमकं काय घडलं आणि बिहार का हादरलंय? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। नेपाळला गिळणारी भोटेकोशी, बिहारही हादरणार? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। भोटेकोशीचा जन्म कुठचा, ती कुठे उगम पावते आणि कुठून कुठं वाहते, सगळं सांगतो। तिबेट स्वायत्त प्रदेशातील उंच हिमालयातल्या झांगझांगबो हिमनदी हे भोटेकोशी नदीचं उगमस्थान, म्हणजे समुद्र सपाटीपासून 5000 मीटर उंचीवर। तिबेटमध्ये तिची 2 नावं आहेत, पोईक्कू आणि मासांग सांगपो। उंच हिमनद्या आणि बर्फाचे तलाव, ज्याला आपण इंग्रजीत ग्लेशियल लेक्स म्हणतो, त्यातून ती उगम पावते आणि दक्षिणेकडे वाहू लागते। पण नेपाळमध्ये प्रवेश करताच तिचं नावही बदलतं आणि रूपही। नेपाळची सीमा ओलांडताच तिचं नाव बदलतं आणि ती बनते भोटेकोशी। नेपाळी भाषेत भोटे म्हणजे तिबेटी, म्हणजे तिबेटमधून येणारी कोशी, आणि इथून तिचं रौद्र रूप सुरू होतं। नेपाळमध्ये ती सिंधुपल चौक आणि रसुवा या 2 जिल्ह्यांमधून वाहते। इथं तर 80 ते 90 अंशाचे कडे, खोल दऱ्या, त्यामुळे वेग प्रचंड। भारतात पर्वतीय नद्यांमध्ये जसा मंदाकिनीचा वेग सर्वात जास्त मानला जातो, तसाच नेपाळमध्ये भोटेकोशीचा वेग सर्वात जास्त असतो, म्हणून तर तिला नेपाळची मंदाकिनी म्हणतात। पुढे हीच भोटेकोशी सुनकोशीही बनते आणि पुढे जाऊन ती सप्तकोशीही बनते। आता हे सुनकोशी, सप्तकोशी आहे तरी काय, सांगतो। बहराबीस किंवा बालेफी या गावाला पोहोचेपर्यंत ती सुनकोशी हे नाव धारण करते। थोडक्यात भोटेकोशी हा सुनकोशीचा वरचा प्रवाह। पुढे सोनकुशीला आरुण आणि तामोर या 2 मोठ्या नद्या मिळतात आणि मग या नद्या व इतर उपनद्या मिळून ती बनते सप्तकोशी। 7 नद्यांचा संगम म्हणून तिला नेपाळची गंगा असंही म्हणतात। पण त्याही पुढे जाऊन हीच सप्तकोशी भारतात अवतरते आणि मग बिहारचं दुःख बनते। सप्तकोशी छत्रादरी ओलांडून बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील भीमनगर मार्गे भारतात प्रवेश करते। इथं तिचं नाव बदलतं कोसी, जी पुढे कुर्सेला जवळ गंगेला मिळते आणि बंगालच्या उपसागरात विलीन होते। म्हणजे इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट काय, तर एकाच पाण्याचा प्रवास। तिबेटमध्ये पोईक्कू, नेपाळमध्ये भोटेकोशी आणि भारताच्या बिहारमध्ये कोसी, या संपूर्ण जाळ्याला कोसी नदी प्रणाली असं म्हणतात। आणि हीच प्रणाली तिन्ही देशांसाठी जीवन आणि मृत्यू दोन्हीही ठरते। आता नेपाळमधल्या महापुराकडे येऊ। 26 ऑगस्टला नेमकं काय घडलं? 26 ऑगस्टला नेपाळमध्ये आलेला महापूर हा काही ढगफुटीमुळे आलेला नव्हता। नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणानं प्लॅनेट लॅब्सच्या उपग्रह प्रतिमांचा हवाला देत सांगितलं की रसुवा गडी सीमा ओलांडण्याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटर ईशान्येला, म्हणजे नेपाळ चीन सीमेवर खडक आणि बर्फाचं भूस्खलन झालं। आणि ते भूस्खलन पडलं कुठं, तर भोटेकोशीची उपनदी लेंडे नदीवर। त्यामुळे लेंडे नदी पूर्णपणे ढिगाऱ्यानं भरली आणि मग तिला आला डेब्रिज फ्लड, म्हणजे ढिगाऱ्यांचा पूर। हा पूर तिमुरे गावातून वाहत जाऊन त्रिशूली नदीला मिळाला। त्यामुळे त्रिशूली आणि भोटेकोशी या दोन्ही नद्यांच्या काठावरील गावं उद्ध्वस्त झाली।
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी संसदेत सांगितलं की सकाळी 8:37 भूकंपामुळे बर्फाचं हिमस्खलन झालं आणि 8:40 पूर आला. पण हे प्राथमिक आहे. सखोल तपास अद्याप सुरू आहे. तितक्यात चीनच्या बाजूनं सीसीटीव्ही फुटेज आलं. कुठं चिखलाची भिंत इमारतींवर आदळतीये तर कुठं लोक सैरावैरा पळतायत. नेपाळच्या बाजूनं ड्रोन फुटेज आलं. जलविद्युत प्रकल्पांची जीवनवाहिनी असलेली ही नदी ज्या वेगानं गावांना प्रकाश देत होती त्याच वेगानं ती त्या गावांचा विध्वंस करत होती. हा महाप्रलय घडून येण्यामागं नेपाळची काहीच चूक नव्हती का? तर होती. नेपाळच्या उत्तर भागात नद्यांच्या काठावर सुरू असलेली बांधकामांची घाई. नेपाळ आपल्या उत्तर भागात नद्यांच्या काठावर का बांधकाम करतंय सांगतो. जलविद्युत प्रकल्पांच्या विस्तारातून आर्थिक चालना मिळावी यासाठी नेपाळकडून नद्यांच्या काठावर घाईघाईत बांधकाम केलं जातं. भोटे कोशीचा वेगवान प्रवाह म्हणजे रन ऑफ द रिव्हर हा प्रकल्पांसाठी योग्य मानला जातो. त्यामुळे काठावर प्रकल्प, राफ्टिंग, बंजी जम्पिंग सुरू होऊन पर्यटनाला चालना मिळेल. पण हेच बांधकाम धोक्याच्या ठिकाणी होत असल्याचा इशारा पर्यावरणवादी 5 वर्षांपासून देत होते आणि आज तो खरा ठरला. भोटे कोशीचा पूर आज नेपाळमध्ये आहे. उद्या तो बिहारचा पूर बनू शकतो असं जाणकार सांगतात. ही भोटे कोशी कोसी बनून भविष्यात बिहारला कशी त्रासदायक ठरू शकते हे आधी पाहू, मग इतिहास सांग. भोटे कोशीचा हा सगळा गाळ, ढिगारा, पाणी आता सुनकोशीला जाऊन मिळेल आणि मग ते सारं कुठं जाईल तर सुनकोशीतून सप्तकोशीत. सप्तकोशीत गाळ वाढला की ती उथळ होईल. परिणामी बंधाऱ्यांवर दाब वाढेल आणि या सगळ्याचा बिहारला त्रास होईल. बिहारी बांधव या कोसीला का कोसतात हे जाणून घ्यायचं असेल तर इतिहासात डोकवावं लागेल आणि मग कोसीला बिहारचं दुःख का म्हणतात याचं उत्तर मिळेल. ही कोसी नदी आपला प्रवाह सतत बदलत असते. गेल्या 200 वर्षांमध्ये ती 120 किलोमीटर पश्चिमेकडे सरकली आहे. ती जिथं जाईल तिथं वाळू, गाळ आणि विनाशकारी पूर. बिहारमधील सुपौल, सहरसा, मधेपुरा या 3 जिल्ह्यांना ती दरवर्षी बुडवते. 2008ची आठवण करून देतो, मग या कोसीचा प्रकोप तुम्हाला कळून येईल. तारीख होती 20 ऑगस्ट 2008. नेपाळमधील कुशाहा येथील कोसीचा बंधारा फुटला आणि उत्तर बिहारमधील 4 जिल्हे पाण्याखाली गेले. 30 लाख लोक बेघर झाले. 500हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर हजारो कोटींचं नुकसान झालं. बिहार आजही तो दिवस विसरला नसेल, कारण तो पूर देखील नेपाळमधूनच आला होता. त्यामुळे आताचा बिहार सरकार, जल आयोग आणि भीमनगर बॅरेज अलर्टवर आहे. कोसीच्या पाणी पातळीवर 24 तास लक्ष ठेवलं जात आहे, कारण नेपाळमधील हा पूर 48 ते 72 तासात बिहारमध्ये पोहोचतो म्हणे. दुसरा धोका म्हणजे कोसीचं गंगेला मिळणं. कोसी शेवटी कुर्सेला जवळ गंगेला जाऊन मिळते. म्हणजे भोटे कोशीचं पाणी अखेरीस गंगेत येणार. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम कशावर होणार तर बंगालच्या उपसागरात. ही भोटे कोशी फक्त नदी नाही तर ती 3 देशांना जोडणारा इशारा आहे. तिबेटमध्ये तिला पूजतात कारण ती हिमनदीतून येते. नेपाळमध्ये तिच्यावर जगतात कारण सिंचन, पिण्याचं पाणी, वीज, राफ्टिंग, बंजी जम्पिंग आणि पर्यटन. पण बिहारमध्ये तिला कोसतात कारण ती तर बिहारचं दुःख. एकाच नदीची 3 रूपं, परमेश्वर, जीवन आणि मृत्यू. तिबेटमध्ये हिमनद्या वितळतायत कारण काय तर ग्लोबल वॉर्मिंग. नेपाळमध्ये नदी काठावर बेकायदा जलविद्युत प्रकल्प उभारला जातोय कारण काय तर पैसा. आणि बिहारमध्ये बंधाऱ्यांची देखभाल होत नाही कारण काय तर निष्काळजीपणा. आणि मधल्यामध्ये भरडला जातोय तो नदीकाठावर राहणारा सर्वसामान्य माणूस. 2008 मध्ये कोसीनं सांगितलं होतं माझ्याशी खेळू नका. आज 2026 मध्ये भोटे कोशीनं देखील तेच सांगितलंय. आज नेपाळ रडतोय, कदाचित उद्या बिहार रडेल. कारण पाणी व्हिसा आणि पासपोर्ट बघत नाही, ते सीमा तर अजिबातच बघत नाही. भोटे कोशीचं पाणी अखेरीस गंगेला मिळतं आणि गंगा आपली आई आहे. म्हणूनच हा विषय फक्त नेपाळचा नाही तर हा भारताच्या आपत्ती व्यवस्थापनाचा, हवामान बदलाच्या धोरणाचा आणि 3 देशांच्या समन्वयाचा विषय आहे. जलविद्युतीसाठी नद्यांना असं बांधून ठेवणं योग्य आहे का? नेपाळच्या या घटनेतून बिहारनं काय शिकावं? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.